राज ठाकरेंनी कोकण दौऱ्याची घोषणा केली. 1 ते 9 डिसेंबर दरम्यान कोकण दौऱ्यावर ते जातात. या दौऱ्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन, पक्ष संघटन बळकट करणं यावर लक्ष केंद्रित करतील. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं कसून तयारी सुरू केली आहे. तसंच मुंबईत आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास कालच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाला. यात्रेचा महाराष्ट्रातला आज 8वा दिवस आहे. हिंगोलीच्या कळमनुरीतून पदयात्रा सुरू झाली आहे. संध्याकाळी हिंगोलीतल्या माळहिवरा इथे कॉर्नर सभा होईल आणि त्याच ठिकाणी आजचा मुक्काम असेल. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या वसपांगरा इथून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा निघाली. भारत जोडो यात्रेचा आजचा 68वा दिवस आहे. या यात्रेत पुण्याचं ढोलताशा पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय. भारत जोडो यात्रा आमदार संतोष बांगर यांच्या फार्म हाऊस जवळ आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हिंगोलीत भव्य रांगोळी काढून भारत जोडो यात्रेचं स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1000 स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी साकारली. त्यासाठी 12,000 किलो रांगोळीचा वापर केलाय. पुण्यातल्या 6 कलाकारांनी अवघ्या 48 तासात ही रांगोळी साकारली. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी वाशिम मार्गे होणारी वाहतूक 3 दिवस बंद राहील. यात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे पदयात्रेच्या मार्गाने होणारी 15 ते 17 नोव्हेंबरची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे. त्याऐवजी पर्यायी रस्त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दलितांना अनुसूचित जातींचा दर्जा दिला जाऊ शकत नाही असं केंद्रानं सुप्रीम कोर्टात म्हटलंय. केंद्रानं या संदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मात अस्पृश्यतेसारखी कुप्रथा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे या धर्मात गेलेल्या दलितांना आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही असं केंद्रानं म्हटलंय. केंद्र सरकार टोल वसुलीसाठी नवं विधेयक आणणार आहे. टोल वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली. नवीन कायदेशीर प्रस्तावानुसार टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाईल. तसंच आता तुम्ही जेवढं अंतर कापाल तेवढाच टोल भरावा लागेल. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रिपेड टॅक्सी प्रवास महाग झालाय. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनलपासून 6 किलोमीटरसाठीचं भाडं 140 रुपये तर देशांतर्गत टर्मिनलपासून 4 किलोमीटरचं भाडं 93 रुपये असेल. भाडेवाढीचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणानं घेतलाय. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाईट लँडिंग सुविधा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध झाली. 3 नोव्हेंबरपासून विस्तारित धावपट्टीचा वापर आणि नाईट लँडिंग सुविधेचा प्रारंभ केला. मात्र नाईट लँडिंग किंवा टेकऑफसाठी कुठल्याही विमान कंपनीनं परवानगी मागितली नव्हती. आता एका खासगी विमानाद्वारे काल ही सुविधा उपलब्ध झाली. कोरोना काळात पालकांनी सरकारी शाळांवर विश्वास दाखवल्याचं समोर आलंय. कोरोना काळात 2 लाख विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत प्रवेश घेतल्याची आकडेवारी समोर आली. तर दुसरीकडे खासगी शिक्षण संस्थांकडे मात्र पालकांनी पाठ फिरवली. कोरोनाची साथ ओसरल्यावर सरकारी शाळांचा पट 2 लाखांपेक्षा अधिक वाढलाय. 10वी-12वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. एवढंच नाही तर 2 पेपरमध्ये एका दिवसाची सुट्टी देण्याचाही बोर्डाचा विचार सुरू आहे. 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर 10वीची 2 मार्चपासून सुरू होती. देशात 73% मुलांना घरापेक्षा जास्त आनंद शाळेतच मिळतोय. तर 6वी ते 12वी पर्यंतची तब्बल 70% मुलं जीवनाबाबत प्रचंड आत्मविश्वास बाळगतात असा आशादायक निष्कर्ष NCERTनं केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आलाय. आज देशभरात बालदिन साजरा होत असताना या सर्वेतील निष्कर्ष देशाच्या नव्या पिढीची मनस्थिती स्पष्ट करतोय. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळासाठी आज निवडणूक होतीये. विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 33 केंद्रांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. शिवशाहू आघाडीसह अपक्ष उमेदवार शिक्षक विकास आघाडी निवडणूक रिंगणात आहे. मुंबईत 2021 मधल्या एकूण मृत्यूंपैकी 14% मृत्यूचं कारण डायबिटीस असल्याचं समोर आलंय. BMCच्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक आकडेवारी पुढे आली. 18 ते 69 वयोगटातल्या 18% व्यक्तींमध्ये रक्तातल्या साखरेचं प्रमाण अधिक आढळले. राज्यात 3 वर्षात डायबिटीसच्या 5 लाखाहून अधिक रुग्ण आढळलेत. अमरावती जिल्ह्यात 6 महिन्यात 2246 मधुमेहाचे रुग्ण आढळलेत. राष्ट्रीय मधुमेह प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालानुसार ही आकडेवारी बाहेर आली. मधुमेह टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनानं आरोग्यविषयक नियमावली तयार केली. या नियमाचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.
मुंबईतील गोवरची लक्षणं असलेल्या 50 लहान मुलांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले। त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले। शहरातील 5 वॉर्डमध्ये विशेषतः एम पूर्व विभागात गोवरचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले। त्यानंतर पालिका यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे। शहरातील गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या 740 वर पोहोचली आहे। साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर पर्यटन सेवा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अफजल खान कबरीच्या बाजूचं अनधिकृत बांधकाम पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी हटवलं, पण अजूनही त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचं नुकसान होतंय। ही बंदी हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। कोल्हापूर महापालिकेतर्फे रंकाळ्याचं सुशोभीकरणाचं काम होतंय। त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मात्र रंकाळा तलावावर फिरायला येणारे नागरिक पर्यावरण प्रेमींनी या सुशोभीकरणाच्या कामाविरोधात रंकाळा बचावसाठी सह्यांची मोहीम राबवली आहे। राज्यात गिधाड पक्षी ग्रामीण भागासह वनक्षेत्रात सहजपणे आढळून येत होते। आता मात्र मेळघाट, पेंच आणि गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात गिधाडं दिसतच नाहीत। त्यामुळे गिधाड पक्ष्यांसाठी महाराष्ट्र शासनानं सुरक्षित ठिकाणं घोषित करण्याची मागणी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे। बुलढाण्यातल्या यात्रेत पाळणा तुटल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे। मेहकरच्या कंचनी महालजवळ उर्स शरीफ अर्थात यात्रा भरवली होती। या यात्रेत अनेक पाळणे लावलेत। काही महिला या पाळण्यावर बसल्या होत्या, मात्र अचानक तो तुटला आणि अपघात झाला। त्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंडाऱ्यात शेळ्यांसाठी पाणी आणायला गेली असता विद्यार्थिनीचा पाय घसरून विहिरीत पडल्यानं मृत्यू झाला। पवनी तालुक्यातल्या चिचाळमधली ही दुर्घटना, यामुळे गावात हळहळ व्यक्त होती। कोल्हापुरात राजेंद्रनगरमध्ये गँगवॉरचा भडका उडाला। अट्टर गुन्हेगार तरुणाचा 4 जणांच्या टोळीनं खून केला। शहरातल्या टाकळा खाडीजवळ तरुणावर टोळीनं तलवारीनं 17 वार केले। खुनाची माहिती कळताच राजेंद्रनगरमधल्या तरुणांनी CPR रुग्णालय परिसरात गर्दी केली होती। अमरावतीच्या तिवसा तालुक्यात मोजरीत रेड्यांच्या झुंजीवर बंदी असतानाही झुंजीचं आयोजन करण्यात आलं। त्यावेळी झुंज पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। रेड्यांच्या झुंजीनंतर विजयी रेड्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। नियम धाब्यावर बसवून ही झुंज भरवण्यात आल्यानं पशुप्रेमींनी संताप व्यक्त केला। पालघरमध्ये बनावट नोटांची छपाई होत असल्याचं समोर आलंय। ठाणे क्राईम ब्रांचनं 2000च्या बनावट नोटा जप्त करत दोघांना अटक केली। तपासात या बनावट नोटा पालघर जुना सातपाटी इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या एका कारखान्यातून छपाई केल्याचं निष्पन्न झालंय। पैशांचा पाऊस पाडण्यासाठी बनावट नोटांची छपाई केली जात असल्याचं उघड झालंय। नंदुरबारच्या अतिदुर्गम भागातल्या पाडामुंड गावाला जाणाऱ्या रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालं, पण ते पूर्ण झालंच नाही। अधिकाऱ्यांशी संगनमत करून अपूर्ण कामाची बिलं काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे। बीडच्या माजलगाव शहरात घाणीचे साम्राज्य पसरले। अनेक वेळा तक्रार देऊनही स्वच्छता झाली नाही। यावरून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव आक्रमक झालेत। त्यांनी नगरपालिकेत जाऊन स्वच्छता निरीक्षकाला चांगलंच धारेवर धरलं। सातारा जिल्ह्यातल्या कुमठे इथली प्रशासनानं निर्लेखित केलेली पाण्याची टाकी अनधिकृतरित्या पाडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या टाकीतून निघालेलं लाखो रुपयांचं लोखंड गायब झालंय। या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली। वाशिमच्या रिसोडमधला कोल्हापुरी बंधाऱ्यातून गळती होतीये। पुरामुळे वाहून आलेला कचरा अडकल्यानं बंधाऱ्याच्या गेटमधून मोठ्या प्रमाणात गळती होते। प्रशासनानं याकडे लक्ष देत सर्व कचरा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। इगतपुरीमधील शेतकऱ्यांचं उपोषण अखेर मागे घेतले। तुकाराम महाराज पालखी महामार्गातील बदल आणि बाह्य वळणाला 31 शेतकऱ्यांनी विरोध केला होता। त्यासाठी गेल्या 7 दिवसांपासून ते उपोषण करत होते। जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवल्यानंतर उपोषण मागे घेतल्याचं शेतकऱ्यांनी जाहीर केलंय। नाशिकमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या युवकाला मोटरसायकलनं उडवलं। यात 5 जणांचे प्राण थोडक्यात वाचलेत। या घटनेमुळे ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। याचा निषेध म्हणून निफाडच्या देवगाव येथे नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं।
महाराष्ट्रातून तस्करी केलेल्या सर्वाधिक मुली देह व्यापारात ढकलल्याचा धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून तस्करी झालेल्या 856 मुली आणि तरुणी देह व्यापारात ओढल्या गेल्या आहेत। या संदर्भात राज्याचा देशात पहिला क्रमांक असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या म्हणजेच NCRBच्या आकडेवारीतून समोर आली आहे। राज्यात मुलींच्या बालविवाहाचं प्रमाण 23% वाढलंय, तर 21 वर्षाखालील मुलांच्या लग्नाचं प्रमाण 10% वाढलंय। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार हा अहवाल समोर आलाय। देशात हे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे। पुणे जिल्ह्यात मुलगी वाचवा मुलगी शिकवा या अभियानाअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात मुलींचा जन्मदर सर्वाधिक असणाऱ्या तालुक्यांमध्ये भोर तालुका अव्वल ठरलाय। भोरमध्ये 104 गावांमध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण सर्वाधिक आढळलंय, तर या उलट सर्वात कमी जन्मदर हवेली तालुक्यातल्या 24 गावांमध्ये दिसलाय। श्री गजानन महाराज भाविकांच्या पदयात्रेचं येवल्यात जंगी स्वागत झालं। ही पदयात्रा नाशिकच्या काळाराम मंदिरापासून निघून शेगावमध्ये संपन्न होईल। गेल्या 10 वर्षांपासून ही यात्रा निघते। पदयात्रेचं येवल्यात आगमन होता श्री सुंदरराम मंदिर देवस्थानानं भव्य स्वागत केलं। त्रिपुरामध्ये चहा पावडर लिलाव केंद्र उभारलं जाते। भारतात फक्त 8 चहा पावडर लिलाव केंद्र आहेत, त्यात आता या नव्या लिलाव केंद्राची भर पडते। त्रिपुरा टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं या केंद्रासाठी गोदामाची शोधाशोध सुरू केली। पंजाबच्या अमृतसरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवलेत। रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रतेचा हा भूकंप दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप जमिनीखाली 120 किलोमीटर खोल अंतरावर झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इंडोनेशियाच्या बाली इथे रवाना होत आहेत। शिखर परिषदेदरम्यान ते अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, डिजिटल परिवर्तन आणि पर्यावरण, कृषी, आरोग्य यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील। बैठकीत युक्रेन संघर्ष आणि त्याचा जगावर होणारा परिणाम यावरही चर्चेची शक्यता आहे। परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची कंबोडियात भेट घेतली। या भेटीत रशिया युक्रेन युद्ध, ऊर्जा समस्या, G20 गट आणि प्रशांत महासागरीय देशांमधील सद्यस्थितीवर चर्चा झाली। अमेरिकेचं मानवरहित लष्करी अंतराळ विमान तब्बल 908 दिवसांनी पृथ्वीवर परतले। सायन्स एक्सपेरिमेंटच्या निमित्तानं X-37B हे विमान 2010 मध्ये लॉन्च केलं होतं। या विमानाचं हे 6वं मिशन होतं। या मानवरहित लष्करी अंतराळ विमानानं आतापर्यंत 1.3 अब्ज मैलाहून अधिक अंतर उड्डाण केलंय। ऊंचाई या सिनेमानं रिलीजच्या पहिल्या 2 दिवसात 5,45,00,000 रुपयांची कमाई केली। या सिनेमाचे निर्माते सूरज बडजात्या आहेत। हा सिनेमा 4 मित्रांवर आधारित आहे। सिनेमात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि डॅनी हे 4 अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत। समंथा प्रभूच्या यशोदा सिनेमानं पहिल्याच दिवशी 3 कोटींची कमाई केली। या सिनेमात समंथानं सरोगेट मदरची भूमिका साकारली। सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला। ॲक्शन सोबत भावनांचा सुरेख खेळ या चित्रपटात पाहायला मिळतोय। बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या घरी 6 वर्षानंतर एका गोंडस पाहुणीचं आगमन झालंय। आता बिपाशानं मुलीच्या जन्मानंतर पहिली पोस्ट करत मुलीच्या नावाची घोषणाही केली। मुलीच्या जन्माची तारीख लिहित तिनं देवी बासू सिंग ग्रोवर असं मुलीचं नाव ठेवलंय। सोनम कपूरनं तिचा मुलगा वायू कपूर हाऊसच्या नर्सरी रूमची एक झलक दाखवली। इंस्टाग्रामवर तिने हे फोटो शेअर केलेत। वायूच्या नर्सरीसाठी सोनमनं पांढरा आणि करडा रंग निवडलाय। यात बरेच स्केचेस आणि निसर्गाची चित्र पाहायला मिळतात। आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं त्यांचं बाळ आयराला भेटण्यासाठी नो पिक्चर पॉलिसी अवलंबली। म्हणजेच आईबाबाच्या परवानगीशिवाय भेटायला येणाऱ्या कोणत्याच पाहुण्यांना तिचा फोटो काढण्याची संमती नाही, तर कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या पाहुण्यांनाच तिला भेटण्याची परवानगी। मुलगी वर्षभराची होईपर्यंत हे नियम आणि अटी लागू असतील। सानिया मिर्झा, शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असतानाच ते दोघं एका शोमध्ये एकत्र झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे। एका पाकिस्तानी OTT प्लॅटफॉर्म उर्दू फ्लिक्सवरच्या कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसणार आहेत। या शोचं नाव द मिर्झा मलिक शो असं असेल। ठाण्यातील 17 वर्षीय महक पोकर हिची 19 वर्षाखालील भारत महिला क्रिकेट संघात निवड झाली।
यष्टिरक्षक आणि फलंदाज अशा दुहेरी जबाबदाऱ्या ती पार पडते. सध्या ती वैजाग इथल्या क्रिकेट सामन्यात सहभागी झाली आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आता इंग्लंडमधील आघाडीचा फुटबॉल क्लब खरेदीची तयारी दाखवली. लिव्हरपूल FC या प्रसिद्ध फुटबॉल क्लबची विक्री फेनवे स्पोर्ट्स ग्रुप करणार आहे. त्यासाठी 381 अब्ज रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. सिंगापूरच्या वेंगुर्ले सागर तीर्थ बीचवर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं वाळू शिल्प साकारले. बालदिनाचं औचित्य साधत हे रंगीत शिल्प साकारले. हे शिल्प साकारण्यासाठी रविराज चिपकर यांना 3 तासांचा वेळ लागलाय. सिंधुदुर्गमध्ये हे वेंगुर्ला बीचवर शिल्प साकारण्यात आले. अमरावती जिल्ह्यात लंपीचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आले. अंजनगाव सुर्जी भागात लंपीमुळे एकाच दिवशी 5 गायी दगावल्यात. पशुवैद्यकीय विभागाचं जनावरांकडे दुर्लक्ष होत असल्यानं पशुपालकांनी संताप व्यक्त केलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे